एक महत्त्वाची संकल्पना समजून घ्यायची आहे आणि ती म्हणजे मेंदूचा विकास आणि मेंदूची वाढ यांच्यामधला फरक. दोन्ही गोष्टी नीट लक्षात घ्या बरं का. कारण बोलताना साधारणपणे आपण हे समान अर्थाचे शब्द आहेत असं गृहीत धरून बोलत असतो किंवा तसं समजून घेत असतो. वाढ आणि विकास या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. तसंच मेंदूचा विकास आणि मेंदूची वाढ ह्याही दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. एक फक्त महत्वाच्या म्हणजे संदर्भामध्ये मी गोष्ट लक्षात आणून देतो तुमच्या, की वाढ ही जी असते ना ही वजनामध्ये असते, आकारामध्ये असते, संख्येमध्ये असते. पण विकास जो असतो ना तो खूप वेगवेगळ्या प्रकारांनी होत असतो. दुसरा भाग असा आहे की वाढ ही विशिष्ट कालावधीपर्यंतच होते आणि विकास हा अखंड चालू असतो, सतत चालू असतो हा. तर ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या आहेत आणि विकासाचे वेगवेगळे पैलू कोणते आहेत ते नीट समजून घेऊयात आपण. आणि मग त्याच्यावरून आपल्याला मेंदूचा विकास ही संकल्पना एकदा नीट लक्षात आली की आपल्याला ते इतरांना समजावून सांगणं सोपं जाईल. म्हणून मेंदूचा जो वाढीचा भाग आहे तो म्हणजे मेंदूच्या पेशीच्या संख्येमध्ये होणारी वाढ, संख्येमध्ये मेंदूचा आकार वाढणं, मेंदूचं वजन वाढणं याला वाढ असं म्हणतात. आणि ही सगळी क्रिया अगदी लहान मूल आईच्या पोटामध्ये असल्यापासून हे सगळे सुरू झालेली असते वाढीची. आणि मूल जन्माला येईपर्यंतच्या काळात म्हणजे त्या 39-40 आठवड्याच्या गर्भधारणेच्या काळामध्ये ही मेंदूची वाढ बहुतांशी सगळी पूर्ण झालेली असते. वाढ म्हणजे जवळजवळ तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुलाच्या जन्माच्या वेळेला, बालकाच्या जन्माच्या वेळेला त्याच्या मेंदूमध्ये जवळजवळ 100 अब्ज इतक्या पेशींची निर्मिती झालेली असते. आणि मग इथं तुमच्या लक्षात येईल की लहान मुलाच्या मेंदूची वाढ चांगली होण्यासाठी गरोदरावस्थेमध्ये आईची काळजी का घेण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे बाळ जन्माला आल्यानंतर मग बाळासाठी आपण वेगवेगळं काही करतो, पण गरोदरावस्थेमध्ये सुद्धा आपण आईला व्यवस्थितपणे आहार दिला पाहिजे, आईचं पोषण चांगलं झालं पाहिजे, आईची मनस्थिती चांगली राहिली पाहिजे, तिच्यावर कोणताही ताणतणाव येता कामा नये. ही जी सगळी काळजी आहे ती त्या काळात घ्यायची असते. तर हे वाढीवर परिणाम करणारे घटक आहेत. तर म्हणून वाढ हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि मुलाच्या जन्मानंतर त्याचा विकास सुरू होतो. आता आपण विकासाचे वेगवेगळे पैलू कोणते हे पाहणार आहोत, पण मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे की विकास हा ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला त्या तयार झालेल्या मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते, त्या योग्य प्रकारे काम करायला तयार होतात. त्या वेगवेगळ्या केंद्रांमधल्या पेशी ज्या आहेत त्यांच्या क्षमता वाढायला सुरुवात होते. त्या केंद्रांचं काम करायला त्या अधिक चांगल्या तरबेज होतात, भक्कम होतात, पक्क्या होतात, त्यांचं काम अधिक झपाट्याने करायला लागतात. हे जे सगळं आहे ना हे विकासाचं काम आहे. मग दृष्टीचं जे केंद्र आहे मेंदूचं तिथल्या पेशी पाहण्याचं काम आणि दृश्य जे काही दिसतंय ते सगळं त्याचा अर्थ लावण्याचं, पुढं नेण्याचं काम हे जे ते सगळं चांगलं करायला लागतात. विशेषतः त्या संवेदना वाहून घेण्याचं काम हे पक्क होतं, त्याला विकास म्हणतात. आणि हे सगळं जन्माच्या नंतर लगेच सुरू होतं. तसंच ऐकण्याचं केंद्र आहे, तसंच स्मृतीचं केंद्र, तसंच आपल्या हालचाली ज्या काही आपल्या करायच्या असतात शरीराची त्याचं केंद्र, तसंच बोलण्याचं केंद्र. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या केंद्रांच्या पेशी चांगलं काम करण्यासाठी या विकसित होतात त्या मुलाच्या जन्माच्या नंतर. पण त्याचा सुद्धा वेग हा मी मगाशी म्हणालो तसं 5व्या-6व्या वर्षापर्यंत खूप असतो आणि पुढं तो हळूहळू मंदावतो.
तर म्हणून मुलाच्या जन्मापासून ते 5व्या-6व्या वर्षापर्यंत मेंदूचा हा जो विकास आहे हा खूप वेगाने होत असतो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचे परिणाम दिसत असतात आपल्याला. म्हणून आपल्याला असं वाटतं की शाळेत गेल्यावर मुलाचा विकास हा खूप जलद होतोय किंवा कमी होतोय वगैरे, तिकडे आपलं लक्ष जातं आणि मग पालक त्याच्याकडे शाळेत गेल्यानंतर लक्ष द्यायला अधिक सुरुवात करतात. खरं सांगायचं तर त्याच्या सगळ्या मेंदूच्या क्षमता या 5व्या-6व्या वर्षापर्यंत चांगल्या तयार झालेल्या असतात. त्याच्या पुढचा कालावधी हा खूप कमी वेगाने होणारा असतो. त्यामुळे खरं जास्त लक्ष देण्यासाठी 6 वर्षापर्यंतचा काळ हा जास्त योग्य असतो. म्हणजे त्यातली 3 वर्ष मूल हे घरामध्ये असतं आईवडिलांच्याकडे, आईवडिलांच्या नजरेखाली. तो तर सगळ्यात वेगाचा काळ. आणि नंतर 3 वर्षापासून 6 वर्षापर्यंतचा बालवाडीच्या वर्गामध्ये, किंडरगार्टनच्या वर्गामध्ये, अंगणवाडीच्या वर्गामध्ये मूल असतं. तर त्याच्यामध्ये त्या वर्गांमध्ये जे काही चालतं त्याचाही परिणाम खूप मोठा होत असतो बालकाच्या सगळ्या प्रकारच्या विकासावर आणि मेंदूच्या विकासावर. तर हा वाढ आणि विकास याच्यातला फरक लक्षात घ्या. म्हणजे मूल नुसतं वाढणं वेगळं आणि मुलाचा विकास होणं वेगळं. झाडं नुसती वाढतात, जंगलावर माळरानावरही वाढतात, पण बाग जी असते त्या बागेमध्ये व्यवस्थितपणे आपण झाडं जी आहेत ती हवी तशी त्याला आकार देतो, त्याची कीड नाहीशी करतो. जे वाढवायचं ते असं उंच वाढवतो, जे बुटकं ठेवायचं ते बुटकं ठेवतो, त्याला आकार देतो. फळं फुलं कशी येत आहेत ते बघतो, खराब झालेली पानं वगैरे काढून टाकतो, कीड लागली तर त्याची ती वाढू नये म्हणून काळजी घेतो, खतं घालतो, पाणी देतो. हे बागेच्या विकासाचं जसं आहे ना तसंच हे मेंदूचा विकास जो आहे तिकडं आपण लक्ष द्यावं लागतं. तर हे जर केलं नाही तर वाढ होत राहते, पण ती वाढ कशीही मग होऊ शकते. जंगलामध्ये झाडं जशी कशीही वाढतात ना तशी ती वाढतात, अफाट वाढतात. मग नको त्या गोष्टीही वाढतात, हव्यात त्यांची वाढ फुरटते. अशा या सगळ्या गोष्टींचे परिणाम हे बालकाच्या पुढच्या आयुष्यामध्ये बालकाला आणि इतर समाजालाही मग त्याचा परिणाम भोगावा लागतो. तर म्हणून आपली प्रौढ माणसांची जबाबदारी ही आहे की बालकाच्या या विकासाकडे आणि बालकाच्या मेंदूच्या विकासाकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे आणि ते वयाच्या या 6व्या वर्षापर्यंत जास्त चांगलं आपल्याला करता आलं पाहिजे.